जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सगळ्यांना या फेसबुकच्या सेशनवरती वेलकम करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो आपला विषय आहे 1971च्या युद्धामध्ये 7 मराठा लाईट इन्फंट्री या युद्धात लढली. त्यांनी या युद्धामध्ये काय योगदान दिलं आपण त्यांच्याविषयी बोलणार आहे. आणि त्याविषयी बोलण्याकरता आज माझ्या बरोबर माझे 3 इतर सैनिकी मित्र आहेत. त्यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो. माझ्या बरोबर सर्वात पहिले आहेत सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन जयराम मुळीक, ज्यांनी या 71च्या लढाईमध्ये भाग घेतला होता आणि यामध्ये ते जखमी झाले होते. माझ्याबरोबर दुसरे आहेत ते आहेत सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन दयानंद मांढरे, ज्यांनी पण या युद्धात भाग घेतला होता आणि नंतर ते मीडियम मशीन गन या प्लाटूनमध्ये सुद्धा होते. आणि माझ्याबरोबर माझे तिसरे सहकारी आहेत ते अर्थात आहेत सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन विजय कुमार मोरे. तर हे 3 जण ज्यांनी ऍक्च्युली या युद्धात भाग घेतला होता हे सगळे माझ्या बरोबर आहेत. मी सुरुवातीला फक्त एवढंच सांगू इच्छितो की ही लढाई झाली कशी आणि त्याच्यानंतर जी लढाई आहे 71ची ज्याच्यामध्ये 7 मराठ्यांनी भाग घेतला त्याच्याविषयी आपण बोलू. ही लढाई 1971ची आपल्याला आठवत असेल की थोडक्यात काय झालं होतं की मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये प्रचंड हिंसाचार झाला. 1 कोटीहून जास्त ईस्ट पाकिस्तानी भारतामध्ये आले. 30-40 लाख लोकांना मारलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने तिथे बांगलादेशींचं शिरकाण करायला सुरुवात केली आणि युद्ध अटळ आहे असं वाटायला लागलं. आणि त्यावेळेला आपले पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी आणि सैन्याचे प्रमुख होते फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ. त्यांनी 6 महिने युद्धाची तयारी केली आणि युद्ध हे नंतर 3 डिसेंबर 1971ला सुरू झालं. म्हणजे आज आपण 12 डिसेंबर वरती आहोत. आज या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आपल्या राष्ट्राच्या जीवनामध्ये हा एक अतिशय महत्वाचा क्षण आहे. याच्याशिवाय हे युद्ध 2 ठिकाणी लढलं गेलं. वेस्टर्न फ्रंट म्हणजे सध्याचा काश्मीर आणि पंजाब सीमेवरती आणि दुसरं ईस्टर्न फ्रंट म्हणजे बांगलादेशमध्ये. आपण यामध्ये फक्त जे बांगलादेशमध्ये युद्ध लढलं गेलं याच्याविषयी फक्त बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यावेळेला त्या युद्धामध्ये मला माझे जे 3 मित्र आहेत ते मदत करतील. हे युद्ध खरं म्हटलं तर सुरू झालं 3 डिसेंबरला, परंतु 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी त्याच्या आधीच नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये अनेक कारवाया सुरू केल्या होत्या. पहिले ते कुचबिहार होते, तिथून ते बागडोगराला आले. बागडोगरानंतर त्यांना पाठवण्यात आलं भारत बांगलादेश किंवा भारत ईस्ट पाकिस्तान सीमेवरती. आणि 26 नोव्हेंबरला तरी 21 नोव्हेंबरला युद्धामध्ये सर्वात पहिले सुरुवात केली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही धनारहट या जागेवरती हल्ला करा, परंतु ती हल्ला करण्याची गरज पडली नाही कारण शत्रू तिथून पळून गेला. मग 26 नोव्हेंबरला पटाल्यांना सांगण्यात आलं की पाचागड जे दिंजापूर जिल्ह्यामध्ये आहे सध्याच्या बांगलादेशमध्ये, तुम्ही तिथे जा. आणि पाचागडला पुष्कळ मोठ्या संख्येमध्ये पाकिस्तानी सैन्य होतं. त्यांच्याबरोबर रझाकार्स म्हणजे त्यांचे पॅरामिलिटरी फोर्सेस होते ते तिथे आले. मग ते मीरगडला आले. तिथे त्यांनी एक त्या युद्धाच्या कॉन्सन्ट्रेशन एरियामध्ये आले. आणि युद्धाची मी फक्त 7 मराठाची त्यावेळेची जी बनावट आहे ती आपल्याला सांगू इच्छितो. त्यावेळेला सीओ होते कर्नल बिडकीकर, त्यांनी युद्धात नेतृत्व केलं. आणि टूआयसी होते तिथे जे आपले टूआयसी होते त्यांनी पण या युद्धामध्ये खूपच चांगलं काम केलं. ते इंदोरचे होते. आणि कंपनी कमांडर्स होते. एक होते मेजर निझामुद्दीन जे मँगलोरचे होते, एक होते मेजर जाधव, एक होते मेजर करखानीस आणि एक होते कॅप्टन विजय पाटील. तर हे तिथे कंपनी कमांडर होते ज्यांनी इथे खूपच सगळं चांगलं काम केलं. तर या सगळ्यांनी नेमकं काय केलं याच्याविषयी आपल्याला आता थोड्या वेळातच आपल्याला कल्पना म्हणजे याच्याविषयी या लढाईचं वर्णन आपल्या समोर केलं जाईल. तर ही लढाई 2 ठिकाणी झाली, पाचागडमध्ये आणि दुसरं कामतानगरमध्ये. आणि तिथे अनेक वेळा 7 मराठ्यांनी या पाचागडवरती हल्ले केले. त्यामध्ये त्यांचं
खूपच जास्त सैनिकी नुकसान झालं. इनफॅक्ट मी जे सैनिक आम्ही या युद्धात गमावले, मला वाटतं की त्यांची नावं सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. पाचागडला जी 26-27 ची लढाई झाली, त्यामध्ये हवालदार मनोहर राणे, पेड लान्सनायक परशुराम रेवणकर, शिपाई शंकर माने, पेड लान्सनायक गणपत पार्टे, पेड लान्सनायक अजून शिपाई खंडोबा बनसोडे यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. मग पाचागडला 28च्या रात्री जी लढाई झाली, त्याच्यामध्ये शिपाई बाबू इंगळे आणि शिपाई रमेश जंगाडे यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. मग कांतानगरला जी लढाई झाली 6 डिसेंबरला, तर त्यामध्ये शिपाई तुकाराम करांडे आणि शिपाई बलवान नरके यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि 7 डिसेंबरला जी कांतानगरला लढाई झाली, त्यामध्ये 7 मराठांनी खूपच जास्त रक्त सांडलं आणि या सगळ्यांची नावं आपल्या समोर येणं गरजेचं आहे. सुभेदार दौलतराव फडतरे, हवालदार बळीराम विचारे, लान्स हवालदार रामकृष्ण बोर्लीकर, पेड लान्स नायक आशाराम तानपुरे, शिपाई हनुमान कोल्पे, शिपाई शिवाजी जगदाळे, शिपाई गणपत सकपाळ, शिपाई विठ्ठल शिरसट, शिपाई अंकुश तारी, शिपाई मनप्पा चव्हाण, शिपाई रामचंद्र देसाई, शिपाई रघुनाथ सावंत, शिपाई व्यंकटराव देशमुख, शिपाई महादेव परब, शिपाई रमेश इंगोले, शिपाई बाळकृष्ण जाधव, शिपाई विजय कोतवाल. तर हे सगळे जे यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, या सगळ्यांना आपण सल्यूट मारायला पाहिजे. कारण सध्याच्या पिढीला कळायला पाहिजे की कांतानगर आणि पाचागडच्या लढाईमध्ये जी बांगलादेशमध्ये झाली, तिथे 7 मराठांनी किती रक्त सांडलं. मला वाटतं आता मी सुरुवात करतो कॅप्टन विजय कुमार मोरे, जे सुभेदार मेजर होते, त्यांना विनंती करतो की मोरे साहेब, तुम्ही या लढाईमध्ये भाग घेतला, तुम्ही ही लढाई स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितली, तर मला हे सांगा की तुम्ही ही लढाई कशी बघितली, नेमकं तुमच्या समोर काय घडलं, तुम्ही साथीदारांना कसं गमावलं, पोट जखमी झालं, काय झालं, याच्याविषयी सुभेदार मेजर किंवा ऑनररी कॅप्टन विजय कुमार मोरे. मोरे साहेब, सुरू करा. नमस्कार, मी सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन विजय कुमार मोरे. सर्वात अगोदर मी ब्रिगेडियर हेमंत महाजन साहेब व माझे बाकीचे साथीदार कॅप्टन मुळीक साहेब व कॅप्टन मांढरे साहेब आणि 7 मराठाचे सर्व अधिकारी, केशव साहेबांनी आणि सैनिकातर्फे जनरल बिपिन रावत साहेबांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 1971च्या युद्धाचे अनुभव सांगत आहे. मी मराठा रेजिमेंटच्या 7 मराठा लाईट इन्फंट्रीला 1969ला जॉईन झालो, रुजू झालो. त्यावेळेला आमची बटालियन नागालँडमध्ये होती. त्या ठिकाणी हॉस्टाईलच्या विरोधात कारवाई करत होती आणि त्या ठिकाणी पण आमच्या युनिटला शौर्य पदक मिळाली होती. त्यावेळेला अंबुश लावणं, त्यांच्यावर अटॅक करणं आणि त्यांच्या ज्या कामगिरी हॉस्टाईलच्या पकडणं हे चाललं होतं. त्याच्यामध्ये त्यावेळेचे लेफ्टनंट इम्तिलिब्बा आऊसाहेब, जे की आता कर्नल म्हणून रिटायर झाले, त्यांनाही सेना मेडलनं अलंकृत करण्यात आलं होतं. तसेच हवालदार काशीनाथ बोडके यांनाही सेना मेडलनं चांगली कामगिरी केल्यामुळे अलंकृत केलेलं होतं. हे कारवाई करत असताना आमच्या 7 मराठा लाईट इन्फंट्रीला ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान तिथून मूव्ह करून सिलिगुडीला येण्याचा आदेश मिळाला होता. त्या ठिकाणून मग आम्ही दिमापूर ते सिलिगुडीपर्यंत रेल्वेने आलो आणि तिथून पुढे आम्ही बागडोगराला गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही 1971च्या लढाईचं आमचे अधिकारी स्टँड मॉडेलवर प्रॅक्टिस आणि आम्हाला माहिती देत होते आणि आम्ही ग्राउंडवर तशी प्रॅक्टिस करत होतो. आमच्या बटालियनला अगोदर पाचागडवर हमला करायचा होता आणि त्या हमल्यामध्ये आमच्या बटालियनने खूप चांगलं काम केलं आणि त्यामध्ये पाकिस्तानचे भरपूर सैनिक मृत्यू पावले आणि ते त्यांचं बरंचसं सामान सोडून पळून गेले होते. आणि त्यानंतर आमच्या बटालियनला कांता ब्रिजला कब्जा करण्याचा टास्क मिळाला होता. तर त्या ठिकाणी आम्हाला कांता रिव्हर क्रॉस करायची होती, मग त्याची प्रॅक्टिस करायची होती. तर त्या अगोदरच आम्ही बागडोगराला रिव्हर क्रॉसिंगची प्रॅक्टिस करत होतो. आता रिव्हर क्रॉसिंग करायचं म्हणजे जसं आता आपण स्विमिंगला उतरतो कपडे काढून, तसं नसतं. सगळे जवान म्हणजे सगळे अधिकारी वगैरे अगदी बुटापासून हेल्मेट पर्यंत संपूर्ण
शस्त्र दारुगोळा घेऊन पाण्यामधून ते रिव्हर क्रॉसिंग करून नदी क्रॉस करून पलीकडे जायचं आणि पुन्हा रांगत म्हणजे ट्रॅव्हलिंग करत जाऊन मोर्चात जाऊन त्यांच्यावर अटॅक वगैरे करायचं आमचं असं प्रॅक्टिस चालू. तर ह्या असं करत असताना त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा होता की पाकिस्तानी सैनिक त्यांच्या बीटेक मोर्चामध्ये म्हणजे अंडरग्राऊंड सिमेंट कॉन्क्रीटच्या मोर्चामध्ये होत. त्यामुळे आम्हाला त्यांचा ठाव ठिकाणा लवकर कळत नव्हता की ते ऍक्च्युअल कुठल्या ठिकाणी आहेत, त्यांचे हत्यार कशी लेआउट आहे. आणि आम्ही उघड्या जागेवर होतो, म्हणजे आम्हीच फक्त म्हणजे सात मराठाच नाही, आपले भारतीय सैन्य संपूर्ण असं जमिनीवर होतं. मग त्यांची माहिती काढण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी जसे की कर्नल आमचे शिवसाहेब कर्नल बेडकेर साहेब आणि अल्फा कंपनी कमांडर मेजर कारखाने साहेब राव या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे प्लॅन तयार केले. मग आमचं बटालियनचा जो तोफखाना होता 81 mm मॉटर आणि तसेच मिडियम मशीन गन MMG प्लॉटून, हे 2 प्लॉटून पुढे जायचे आणि पाकिस्तानच्या मोर्चावर फायर करायचे. आणि ते परत आल्यानंतर पाकिस्तानी सैनिक जिथून आम्ही फायर केलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या लाईट मशीन गन मोटरनं फायर करायचे. त्यामुळे आम्हाला त्यांचं लोकेशन म्हणजे त्यांच्या मोर्चाची जागेची माहिती मिळायची की त्यांनी कुठले हत्यार लेआउट केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे मग आमचे अधिकारी सॅन मॉडेलवर म्हणजे जसं नकाशावर असतं तसं जमिनीवर तयार केलं असतं त्याच्यावर आम्हाला ती माहिती द्यायची. त्याच्यामध्ये सर्व पुढं मला वाटतं बोरे साहेबांचा आवाज थोडासा हे झालेला आहे. आपण असं करूया, मोरे साहेबांचा आवाज थोडा कमी झालेला आहे, नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे. हरकत नाही, आपण मोरे साहेबांची पुन्हा नंतर संवाद साधू ज्यावेळेला पुन्हा आपलं कनेक्शन सुरू होईल. तर त्याच्या तोपर्यंत मी सुभेदार मेजर दयानंद मांढरे साहेब, ऑनररी कॅप्टन सुभेदार मेजर दयानंद मांढरे साहेब यांना विनंती करतो की तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये होता 7 मराठाच्या आणि तुमच्या कंपनीने नेमकं या युद्धामध्ये काय काम केलं, तुम्ही लढाई कशी बघितली, कोण कसं जखमी झालं, याविषयी आपण सांगा. सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन दयानंद मांढरे साहेब. आणि नंतर तुम्ही MMG प्लाटून मध्ये पण गेला होता, तर तिथे तुमचा अनुभव काय होता? मांढरे साहेब, आपण बोलावं अशी विनंती. साहेब, मी निवृत्त ऑनररी कॅप्टन दयानंद गणपत मांढरे, राहणार देगाव, तालुका जिल्हा सातारा, युनिट 7 मराठा. आपण सांगितल्याप्रमाणे युद्ध हे घोषित युद्ध तसं 3 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरला समाप्त झालं होतं, परंतु 7 मराठानं नोव्हेंबरमध्येच या युद्धाला सुरुवात केली होती. 7 मराठानं युद्धात हिस्सा घेण्याच्या अगोदरच मी ज्या प्लाटून मध्ये होतो ते माझं MMG प्लाटून युद्धाच्या अगोदर शत्रूवर जाऊन शत्रूला हरासमेंट करण्यासाठी म्हणजे त्यांना तंग करण्यासाठी MMG प्लाटून आणि मोटर प्लाटून हे 2 प्लाटून आम्ही स्वतः दोन्ही प्लाटून जाऊन त्यांच्यावर सारखा फायर करायचो आणि त्याला विश्रांती घेऊन द्यायचो नाही. त्यांनी फायर सुरू केला की मग आम्ही ते पोझिशन सोडून परत यायचो. अशा पद्धतीने आम्ही काही दिवस शत्रूला तंग करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर काही दिवसानंतर आमच्या युनिटला पाचगड या लोकेशनवर हमला करण्याचा आदेश मिळाला. हा हमला करण्यासाठी शिवसाहेबांना रेखीची आवश्यकता होती. हे रेखी करण्यासाठी आमचे एक रेखी पेट्रोल जाऊन आलं होतं, परंतु शत्रूचा फायर न खुलल्यामुळं त्या पोझिशनची रेखी आम्हाला बरोबर झाली नाही. मग हा टास्क आमच्या अल्फा कंपनीला मिळाला आणि या अल्फा कंपनीवर माझं MMG नंबर 1 सेक्शन अटॅच होतं. मग अल्फा कंपनीचे कंपनी कमांडर साहेब मेजर कारखाने साहेब यांनी आम्हाला दुपारच्या वेळी एका सान मॉडेलवर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जो शिवसाहेबांनी आदेश दिला होता तो आदेश आम्हाला समजावून सांगितलं, शॉर्टमध्ये ब्रीफिंग केली आणि आम्हाला सांगितलं की आपण शत्रूच्या पोझिशनवर जाऊन संध्याकाळी संपूर्ण कंपनीचा फायर करायचा आहे आणि आपण शत्रूच्या पोझिशनची माहिती मिळवायची आहे. त्या पद्धतीनं आम्ही कारखाने साहेबांच्या अंडर कमांडमध्ये अल्फा कंपनी, MMG सेक्शन, आर्शल सेक्शन असे मिळून शत्रूच्या पाचागड पोझिशनवर संध्याकाळच्या वेळी धावा बोलल्याप्रमाणेच फायरिंग केलं आणि शत्रूनं अटॅक आला असं समजून शत्रूच्या सर्व हत्यारांचा फायर आमच्यावर खोलला.
शत्रूचे जितके मशीन गन्स होते, आर्टिलरीचे तोफखाने जेवढे बांब होते ते सर्व आमच्यावर फायर केले. यामुळे आम्हाला काय झालं की शत्रूनं फायर खोलल्यामुळे शत्रूची मशीन गन कुठल्या ठिकाणी आहे, शत्रूचा आर्टिलरी तोफखाने पाठीमागून फायर येतोय, तो कुठं पडतोय, शत्रूचे पोषण किती जागेवर फैलं पसरलेलं आहे, हे आम्ही ती माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाठीमाग आलो तर आमचे शिवसाहेब कर्नल बेलकीकर साहेब आमचे वाटच पाहत होत होते की आम्ही कोणी कोणी काय काय पाहिलं. आणि त्याप्रमाणे शिवसाहेबांनी प्रत्येक जवानांना विचारून आम्ही जे जे काय पाहिलं ते त्या पोझिशनवरचं शिवसाहेबांना सांगितलं. आणि नंतर मग शिवसाहेबांचं प्लॅनिंग बनलं. आणि शिवसाहेबांचं प्लॅनिंग बनल्यानंतर मग आम्ही 7 मराठ्यानं पुऱ्या युनिटनं 26 तारखेला संध्याकाळी पाचगडवर हमल्याची तयारी केली. आणि संध्याकाळी सर्व युनिट हमल्याला तयार झाल्यानंतर ज्या वेळा ठरला होता टाइम, त्या ठरलेल्या वेळेप्रमाणे कारखानी साहेब त्या ठिकाणी बोल छत्रपती शिवाजी महाराज की जयचा नारा लावला. आणि या नाऱ्याला सर्व युनिटनं सहकार्य करून एक साथ शत्रूवर हमला केला. या हमल्यामध्ये अल्फा कंपनीला शत्रूच्या समोर एक तागाचं गोडाऊन होतं, त्या गोडाऊन मधून शत्रूचा फायर येत होता. त्या गोडाऊनवर कब्जा करायचा अल्फा कंपनीला टास्क मिळाला होता. आणि अल्फा कंपनीतर्फे हा टास्क पुरा करण्याचं काम अल्फा कंपनीचं नंबर 1 प्लाटून, त्याचे प्लाटून कमांडर साहेब दत्ता शिंदे साहेब होते, तर त्यांना हा टास्क मिळाला होता. त्यांच्याबरोबर आम्ही होतो. तर ज्यावेळेला शत्रूवर आम्ही धावा बोललो त्यावेळेस शत्रूचा फायर गोडाऊन आमचा भरपूर आला. परंतु आमचं 1 प्लाटून आणि अल्फा कंपनी याची पर्वा न करता असाच धावा करत आम्ही शत्रूवर तुटून पडलो आणि शत्रूला मजबूर केलं. आणि शत्रूचे सैनिक त्या गोडाऊन मधून आपले हत्यारे घेऊन पळून गेले. आणि मग अशा स्थितीत आम्ही त्या गोडाऊनवर हमला करून कब्जा केला. तो कब्जा केल्यावर कारखानी साहेबांनी शिवसाहेबांना ती सूचना केली. आणि त्याप्रमाणे आमच्या डावीकडून ब्राव कंपनीचे काही प्लाटून्स ऍडव्हान्स करत होते शत्रूकडे. त्या ब्राव कंपनीचा एक जवान ज्याचं नाव आहे ज्ञानू चव्हाण, हा रांगत रात्रीच्या शत्रूच्या फायरातून मशीन गनच्या बंकर जवळ जाऊन स्वतःजवळचं एक हँड ग्रेनेड त्यानं बंकरच्या लूप होल मधून टाकून शत्रूला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव असं की ते ग्रेनेड त्या मोर्चामध्ये जाऊन पडलं, परंतु ते ब्लास्ट झालं नाही. याचा एक दुष्परिणाम असा झाला की शत्रूला माहित झालं की ग्रेनेड आत पडले, याचा अर्थ जवळ कोणतरी पोहोचलेत. आणि याचा फायदा घेऊन शत्रूनं जवळच फायर केला आणि त्यामध्ये तो जवान शहीद झाला. परंतु शत्रूला पळताबळी थोडी झाली अशा वेळी आणि शत्रू ते बंकर सोडून ते पोस्ट सोडून पळून गेले. अशातच आम्ही त्यांच्यावर नंतर गोडाऊन मधून मशीन गनचा आर्शलचा फायर केला. आणि नंतर मग अशा पद्धतीनं आम्ही तो दुसऱ्या दिवशी त्या पाचगडच्या पोस्टवर हमला कंप्लीट केला. त्याच्यानंतर आम्हाला ठाकूरगाव, बोदागाव या गावच्या दिशेने आम्हाला ऍडव्हान्स करण्याचा आदेश मिळाला. ऍडव्हान्स करत असताना दुसरा हमला आमचा तसा कांतानगर ब्रिजवर, कांतानगर लोकेशनवर झाला होता. पण याच्या मध्यंतरी शत्रू आमच्या अनेक ठिकाणी शत्रूशी आमचे कॉन्टॅक्ट झाले. परंतु जसे कॉन्टॅक्ट गेले तसेच आम्ही शत्रूची पोझिशन आम्ही क्लिअर करत राहिलो. शत्रूचे ज्या ज्या ठिकाणी फायर येत होते त्या ठिकाणी आमचा एक ग्रुप त्यांना सपोर्ट फायर करायचा आणि दुसरा ग्रुप त्यांच्यावर हमला करायचा. अशा पद्धतीनं एक एक पोझिशन क्लिअर करत आम्ही रोडनं ऍडव्हान्स करत राहिलो होतो. आणि शेवटी आमचं ऍडव्हान्स चालू होतं, परंतु काही ठिकाणी जे शत्रूनं ब्रिजेस सगळे पूल जे होते ते सर्व पूल शत्रूंनी उद्ध्वस्त करून टाकले होते. तरीही एक जमेची गोष्ट म्हणजे आमचे इंजिनियरचे ट्रूप्स अशा ठिकाणी तुरंत पोहोचून ते पूल तयार करून लोखंडाचे पूल त्याच्यावर जोडून आमची वाहनांची वाहतूक सुरळीत करत होती. आपल्याला आश्चर्य वाटेल की नदीवरचं बिल किती मोठं असते, पण ते पूल सुद्धा शत्रूनं उडवलेलं होतं. आणि ते पूल सुद्धा आमच्या इंजिनियर रेजिमेंटनी एका रात्रीमध्ये ते लोखंडाचं पूल जोडून त्याच्यावरून आमची वाहतूक दुसऱ्या दिवशी सकाळी सुरळीत केली होती. अशा पद्धतीनं आमचा ऍडव्हान्स जारी होतो. आम्ही कांतानगर ब्रिजला हमला करण्याच्या पूर्वी आम्हाला अल्फा कंपनीला टँक बरोबर ऍडव्हान्स करण्याचा टास्क मिळाला होता. टँक बरोबर जायचं आणि शत्रूच्या पोझिशनवर फायर करायचं आणि परत यायचं, हा टास्क मिळाला होता. अशामध्ये माझे डिटॅचमेंट कमांडर जे लास्ट नाईक तुकाराम करांडे हे त्या शत्रूच्या सेलिंग मध्ये जखमी होऊन त्या ठिकाणी दुर्दैवानं त्यांचा शहीद व्हावं लागलं. पण त्या दिवशी एक असा प्रसंग झाला की ती आमच्या मराठच्या मॅमजे शिक्षणची पहिलीच दुर्घटना होती, पहिला शहीद जवान होता. त्यामुळं तो MMG प्लाटून एक थोडासा मोठा आघात घडला. त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला तरी जेवण वगैरे मिळालं होतं, गाडी जेवणाची घेऊन आली होती, परंतु आमचं सेक्शन ते डेड बॉडी जवळ असल्यामुळं आम्हाला जेवण करायची इच्छा होत होती.
ही स्थिती कारखाने साहेबांनी पाहिली आणि कारखाने साहेबांनी आम्हाला समजावून सांगितलं की अरे आपल्याला अजून असं पुढं अजून ऍडव्हान्स करायचं आहे, अशा घटना तर होतच राहतील, इतक्यात इतकं दुःख मानून मन हळवं करायचं नाही. मग आम्ही लोक जेवण केलं आणि पुढच्या ऍडव्हान्सला तयार झालो. त्याच्यानंतर मग आमचा दुसरा हमला शत्रूच्या कांतानगरवर झाला. तो हमला करण्यासाठी आम्हाला मोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात त्या नदीच्या पात्रातून गळ्या इतक्या पाण्यातून जावं लागलं. त्यामुळं आमच्या अंगावरचे सगळे कपडे, हत्यारं सर्वच ओली झाली होती. आणि हा हमला कांतानगरचा होता, तो दिवसाचा हमला होता. दिवसाचा हमला असल्यामुळं आमच्यावर शत्रूचा कारगर फायर यायचा, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त करून क्राऊल करायचा प्रसंग जास्त येत होता. तर अशा स्थितीत आमच्या अंगावरची कपडे ओली होती, तरीही आम्ही त्यातून लाईन पोझिशन घेऊन बांधाचा, शेतीच्या बांधाचा आड घेऊन आम्ही शत्रूवर फायर करत राहायचो आणि ऍडव्हान्स करत राहिलो. अशा वेळी नंतर आमचे कपडे फिपडे तो हमला यशस्वी झाला. यशस्वी झाल्यानंतर आमच्या अंगावर जे कपडे वगैरे होते ते सर्व चिखलाने भरले होते. आम्हाला आंघोळ करायला, कपडे धुवायला वेळ नव्हता. अशा स्थितीत आमच्या शिवसाहेबांनी आदेश दिला की सर्व बेछलांग मधले प्रत्येकाचे पिठ्ठू समोर देतील आणि आपला दुसरा ड्रेस पेनून तो ड्रेस आपला धुवायला पाठवतील. आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व कंपनीचे प्लॅटफॉर्मचे कपडे जमा करून पाठीमागे धुवायला पाठवले. अशाच स्थितीमध्ये 16 डिसेंबरला फायर समाप्तीची घोषणा झाली. त्याच्यानंतर मग आम्ही, मला वाटतं शत्रूचं जे एक मेन पोझिशन होतं त्या मेन पोझिशन आम्ही त्या लोकेशन आम्ही थांबलो आणि त्या ठिकाणी शत्रूचं जे जे हत्यार होतं ते आम्ही जमा करण्याचा प्रयत्न केला. पण शत्रूनं ती सर्व हत्यारं, तिथे एक मोठं तळं होतं, त्या तळ्यामध्ये ती शत्रूने ती हत्यारं टाकून दिली होती. नंतर ती आमच्या जवानाने त्याच्यामध्ये बुडी देऊन ती हत्यारं काढली आणि अशा पद्धतीने आम्ही या युद्धाचा शेवट केला. आणि त्याच्यानंतर मग युद्ध संपल्यानंतर काही लोकांना कैद्यावरची ड्युटी लागली आणि मांढरे साहेब आपण छान सांगता आहात. फक्त आपल्याला वेळेची मर्यादा आहे, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण थांबावं. आणि आता मी जयराम मुळीक साहेबांना संधी देतो. मांढरे साहेबांकडे सांगायला पुष्कळ आहे, पण वेळेची मर्यादा असतेच, म्हणून वेळेच्या मर्यादामुळे मी आता जयराम मुळीक साहेब जे या लढाईमध्ये होते त्यांना संधी देतो की त्यांनी ही लढाई कशी बघितली. आणि आपल्याला आता मांढरे साहेबांनी सांगितलं की जखमी कसे झाले, कोण कसे शहीद झाले. तर मी एकाच नाव पुन्हा मेन्शन करू इच्छितो की शिपाई ज्ञानू आत्माराम चव्हाण याच्याविषयी मांढरे साहेब म्हणाले होते की त्याने जाऊन ग्रेनेड फेकला, पाकिस्तानला न्यूट्रलाइज केलं आणि त्याला या युद्धामध्ये सेना मेडल हे शूरता पुरस्कार मिळालं होतं. तर खरोखरच शूर सैनिक होते आणि मांढरे साहेबांनी लढाई फार चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं. आता आपण येतो सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन जयराम मुळीक साहेबांकडे, ज्यांनी या लढाईत स्वतः भाग घेतला होता. तर मुळीक साहेब, तुम्ही ही लढाई कशी बघितली? तुमच्या बरोबर कोण होतं? नेमकं लढाईमध्ये काय झालं? कोणाला तुम्ही गमावलं? कोण जखमी झाला? याच्याविषयी आपण एक पुढच्या 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करावा. सुभेदार मेजर जयराम मुळीक साहेब. मुळीक साहेब, आपण बोलावं. नमस्कार, मी कॅप्टन जयराम मुळीक, सांगली. आम्ही 7 मराठ्यामध्ये 1963ला सर्व्हिस केली आणि 1990 पर्यंत आम्ही सर्व्हिस केली. त्यामध्ये 1971 युद्धामध्ये आमचे कर्नल बेडकीकर साहेब होते आणि आम्ही नागालँडवरून पाचागडला रवाना झालो. पाचागडला आल्याच्यानंतर बागडोगराला 2 दिवस ट्रेनिंग घेतली. परत तिथून पाचागडवरून आम्ही ॲडव्हान्स झालो पाचागडला आणि पहिला हमला 26 नोव्हेंबर 1971ला आम्ही पाचागडवर केला. त्यावेळेला आमचे कंपनी कमांडर मेजर कारखानीस आणि प्लाटून कमांडर विष्णू पाटील होते. हमला झाल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी हे लिंक तुटलं, बटालियनचं आमचं लिंक तुटलं. आम्ही 26 जण म्हणजे मेजर कारखानीस आणि 26 पाचागडच्या गोडाऊनच्या पाठीमागच लपून बसलो. दुसऱ्या दिवशी युनिट हमला करत आलं आणि ते सक्सेस होऊन आम्ही पुढं ॲडव्हान्स झालो. त्या लढाईमध्ये आमचे प्लाटून कमांडर विष्णू पाटील हे बेपत्ताच होते, म्हणजे त्यांचं प्रेत मिळालं नाही आणि ते सापडलेही नाही. तिथून आम्ही ॲडव्हान्स करत कांता ब्रिजवर गेलो. कांता ब्रिजवर पाकिस्ताननं नदीवरचा पूल तोडलेला होता
आणि आम्हाला अशी वेळ आली की ते पाण्यातून पोहत जायला लागलं, काही ठिकाणी चालत जायला लागलं. अशा अवस्थेमध्ये जाऊन आम्ही सकाळी 7 वाजता कांता ब्रिजमध्ये सामील झालो. हमला करणार त्या वेळेलाच पाकिस्तानची आर्टिलरी आणि एमएजी फायरिंग जोरजोरात चालू होती. त्यामध्ये आमचे बरेचसेच लोक कॅज्युअलिटी झाली आणि मरणही पावले, म्हणजे शहीद झाले. मग आम्ही 4 वाजेपर्यंत तिथं लढाई करत राहिलो. परत 4 वाजता मोठी शेलिंग झाल्याच्या नंतर त्या शेलिंगमध्ये शेल लागून मी जखमी झालो आणि मी पाठीमागं येऊन बागडोगराला ॲडमिट झालो. मग त्या मोहित साहेबांचा आवाज का गेलाय मला कळत नाहीये. मोहित साहेब जखमी झाल्यामुळे मला वाटतं त्यांचा आवाज पण कमी झाला. मोहित साहेब बोलायचा प्रयत्न करा, कॉन्टॅक्ट करायचा. हा आता तुमचा आवाज यायला लागलाय. पुन्हा मोहित साहेब सुरू करा. मग सर मी ॲडमिट झाल्याच्या नंतर पाठीमाग जे लोक होती त्यांनी ते कॅप्चर केलं आणि त्या ठिकाणीच शिस्त फायर झाली. तिथून पुढं ॲडव्हान्स व्हायचा मोका मिळाला नाही आणि बरेचसेच कॅज्युअलिटी आणि शहीद झाले. मला वाटतं मोहित साहेबांशी संपर्क पुन्हा तुटला आहे. जोपर्यंत मोहित साहेब पुन्हा येत नाही तोपर्यंत मी आपल्याला मोहित साहेब मी फक्त 1 मिनिटामध्ये येतो. तुमचा संपर्क तुटला होता. मोहित साहेबांचा संपर्क नीट होईपर्यंत मी सांगू एवढं इच्छितो की या 2 लढाईत पाचागड आणि कांतानगरच्या लढाईमध्ये 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी 31 आपले साथीदार गमावले, 31 लोक त्यांनी शहीद झाले आणि 125 हे गंभीररित्या जखमी झाले. म्हणजे 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी केवढं रक्त सांडलं याची आपल्याला कल्पना असावी. आणि अर्ध्याहून जास्त जर लोक जर जखमी झाले असतील तर ती पलटणला लढाई सुद्धा करता येत नाही, परंतु त्यांनी लढाई ते करत राहिले. हा एक भाग झाला. आणि दुसरं असं की मोहित साहेब मी तुमच्याकडे पुन्हा येतो आहे. तुम्ही जखमी झाला, तुम्ही मग परत गेला वगैरे. तर या युद्धामध्ये आपल्या सगळ्यांकरता की 7 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान हे सगळे महाराष्ट्रातले असतात किंवा महाराष्ट्र मध्य प्रदेश एरिया किंवा महाराष्ट्र गुजरात किंवा महाराष्ट्र कर्नाटक एरियातले असतात. आणि 7 मराठाचा जो वॉर क्राय आहे तो अर्थातच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आमचं दुसरं वाक्य आहे कर्तव्य मान साहस. तर मी मुळीक साहेबांकडे पुन्हा एकदा येतो. मुळीक साहेब आम्हाला 2 गोष्टींविषयी सांगा. एक तर या युद्धामध्ये मेजर निजामुद्दीन साहेब होते, त्यांच्या तोंडातून गोळी गेली होती पण ते जिवंत राहिले. थोडं मेजर निजामुद्दीन यांच्याविषयी. दुसरं एक मी ज्यावेळेला पलटणमध्ये 73 साली आलो त्यावेळेला मी ऐकलं होतं की आपल्याकडे एक मला वाटतं JCO होते प्रताप साळुंके, त्यांच्या पायातून गोळी गेली पण गोळी गेल्यानंतर सुद्धा ते परत गेलेच नाही. ते आपल्या प्लाटूनचं नेतृत्व करतच राहिले. हे त्यांच्याविषयी. आणि तिसरं मेजर फडणवीस साहेब यांनी पलटणला खूप धीर देण्याचं काम या काळामध्ये केलं. तर या तिघांवरती आपण सांगावं. मेजर निजामुद्दीन पहिले, त्याच्या तोंडातून गोळी कशी गेली, त्याच्यानंतर हे आपले प्रताप साळुंके आणि तिसरं मेजर फडणवीस. मुळीक साहेब आपल्याला विनंती करतो की यावरती थोडासा आपण प्रकाश टाकावा. आपल्या युनिटमध्ये चार्ली कमांडर मेजर निजामुद्दीन साहेब होते आणि ते हमल्यात ॲडव्हान्स होत असताना आणि हमल्या चालू असताना त्यांच्या तोंडातून म्हणजे साईडनं गोळी निघून गेली आणि ते व्यवस्थित राहिले. त्याच्यानंतर त्यांनी युनिटवर परत सर्व्हिस केली. आणि मेजर कारकानी साहेब अल्फा कंपनीला भरपूर त्यांनी हे केलं, सहाय्य केलं आणि त्यांनी इतका लोकांना धीर दिला की कुठल्याही लोकांना हे कळून दिलं नाही की आपण लढाईमध्ये आहे. पण लढाईच असते सर. इतका फायरिंग, आर्टिलरी, MMG, स्मॉल आर्म्स सगळं असताना देखील आम्ही ॲडव्हान्स होत गेलो. आणि कारकानी साहेब शेवटपर्यंत आमच्याबरोबर होते. आणि साळुंके साहेब आहेत ते काय माझ्या कंपनीमध्ये नव्हते,
पण ते माहित आहे की सर ते पायाला गोळी लागून जखमी झाले, पण ते व्यवस्थित लढाई करत होते. ओके मुळीक साहेब, आता मी नंतर आपल्याकडे येतो. मी एकदा पुन्हा मांढरे साहेब, विजयकुमार मोरे साहेबांकडे जातो. मोरे साहेब, या युद्धामध्ये आपले डॉक्टर होते कॅप्टन तांबे. मी रिपीट करतो, डॉक्टर होते कॅप्टन तांबे. मला या लढाईमध्ये अनेक ज्यांनी भाग घेतला त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर तांबे हे बहुतेकांना देवदूत वाटायचे, आणि एखादा जखमी सैनिक जर तांब्यांकडे आला, कारण त्यांना सर्वात पहिले ट्रीटमेंट डॉक्टर तांबे यांच्याकडनं व्हायची, कॅप्टन तांबे, तर त्यांना असं वाटतं की आता आपण नक्की वाचणार, कारण तांबे हे देवदूत होते. तर कॅप्टन तांबे यांच्याविषयी आपण काय सांगाल? विजयकुमार मोरे साहेब. मोरे साहेब, आपण बोलावं. ठीक आहे, नमस्कार. ज्यावेळेला आम्ही युद्धामध्ये पुढे जात होतो त्यावेळेला आमच्या बटालियनची पण भरपूर कॅज्युअलिटीज होत होत्या, आणि त्यांना परत नेण्यासाठी आमच्याजवळ पाहिजे तशी मॅनपॉवर नव्हती. परंतु आमचे जे मेडिकल ऑफिसर होते, डॉक्टर कॅप्टन तांबे साहेब, आर तांबे साहेब, हे अगदी पुढे ऍडव्हान्स पोस्ट पर्यंत प्रत्येक मोर्चामध्ये येऊन कुणाला लागलेला आहे काय नाही ते बघून त्यांच्यावर औषधोपचार करायचे, त्यांना लागला असेल तर त्यांची जखम बांधायचे. असं इतकं सुंदर त्यांनी काम केले की आम्हाला मोर्चामध्ये त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली, येऊन औषधोपचार करत होते. आणि प्रत्येक संपूर्ण बटालियन मध्ये ते स्वतः आणि त्यांचा स्टाफ, एएमसीचा म्हणजे आर्मी मेडिकल कोर्सचा स्टाफ बरोबर घेऊन आणि औषधोपचार आणि सर्व जखमीचं साहित्य दुरुस्त करण्यासाठी घेऊन ते फिरत होते. आणि हे इतकं सुंदर त्यांनी काम केल्याबद्दल त्याला आपल्या भारत सरकारने सेना मेडल या शौर्य चक्राने अलंकृत केलेलं होतं. त्यांचं खूपच आउटस्टँडिंग काम त्यांनी केलं होतं, 7 मराठ्याच्या जवान अधिकाऱ्यांना मेडिकल ट्रीटमेंट देऊन. आणि हे देत असताना म्हणजे त्यांचं सांगण्याचं हे की मी ज्या मोर्चामध्ये होतो त्यामध्येच माझे प्लाटून हवालदार मनोहर राणे होते, आणि त्यांची थोडीशी हेल्मेट घसरली आणि त्यांच्या डोक्याला ब्रस्ट लागला, आणि त्यावेळेला आम्ही सगळे म्हणजे थोडंसं हतबल झालो होतो. आणि पाठीमागून ज्या वेळेला हे आमचे मेडिकल ऑफिसर आले तर, आणि त्यांनी आम्हाला थोडासा हौसला पण दिला, आणि त्यामुळं आम्हालाही छान वाटलं की आमचे सगळ्यात पाठीमागे असणारे जे मेडिकल ऑफिसरनी पाठीमागे राहायला पाहिजे ते आमच्या फ्रंट लाईनला येऊन आम्हाला औषधोपचार करतात. आणि त्यामुळे आमचा खूप हौसला बुलंद झाला, आणि पुन्हा आमचा ऍडव्हान्स सुरू झाला. आणि आमच्या बटालियन बरोबर ते ऍडव्हान्स मध्ये सतत आमच्या बरोबर असायचे, आणि आम्हाला मेडिकलचं सर्व औषधोपचार वेळच्या वेळी देत होते. आणि असं करत करत आम्ही ब्रिजवर हमला करून जो आमच्या बटालियन. मोरे साहेब, धन्यवाद. आता आपली मोरे साहेब, आता आपल्या वेळेची मर्यादा आहे. मी पुन्हा एकदा जयराम मुळीक साहेबांकडे येतो, आणि मग शेवटच्या वेळेला मी दयानंद मांढरे साहेबांकडे जाईन. मुळीक साहेब, आपण मला सांगा की दुश्मनची जी ब्रिगेड तिथे होती, या ब्रिगेडनी 7 मराठाच्या समोर सरेंडर केलं, त्यांनी आत्मसमर्पण केलं. एका पूर्ण ब्रिगेडनी 7 मराठाच्या समोर आत्मसमर्पण केलं. तर मुळीक साहेब, आपण हे कसं बघितलं हे एक सांगा. आणि मग शेवटचा प्रश्न आपण आपल्या पुन्हा एकदा जयराम मुळीक साहेबांना, पहिले हा हे मुळीक साहेबांना, आणि शेवटचा प्रश्न आपण मांढरे साहेबांना करू की लढाई नंतर 7 मराठाची परत आली आणि डिफेन्स मिनिस्टर आपल्या पलटणला येऊन भेटले होते, त्याच्याविषयी आपण सांगाल. तर पहिले जयराम मुळीक साहेब, की जी ब्रिगेड जिने 7 मराठाला सरेंडर केलं, तर त्यांनी कसं सरेंडर केलं, आणि तो समारंभ नेमका काय झाला, आणि त्यांच्यावरती आपण काबू कसा ठेवला? जयराम मुळीक साहेब. ब्रिगेड आपल्या समोरच होतं, त्या ब्रिगेडला आपण अटॅक करत गेलो, त्यांच्या रेंजरना बिलकुल जखमी केलं, काय शहीद झाले. आणि त्यांचे ब्रिगेडियर आपल्या ब्रिगेडियर साहेबांना भेटले, फ्लॅग मीटिंग झाली त्यावेळेला. ते म्हणले की 7 मराठा, तुमच्या इंडियन आर्मीमध्ये 7 मराठाचे जवान आम्हाला दाखवता का? फक्त 5 मिनिट मी त्यांना भेटायला मागतो. तर आपल्या ब्रिगेडियर साहेबांनी सांगितलं की आमच्या ब्रिगेडमध्ये 7 मराठा नाही. तर कमांडर, ते पाकिस्तानचे ब्रिगेडियर काय म्हटले, आम्ही त्यांना ओळखतोय जवळपास, ते दिवसा आमच्यावर हमला करायला आले. त्यांच्या घरी आई वडील कोण आहे किंवा नाही, कारण त्यांचे प्रूफ आमच्याकडे आहेत, काय लेटर्स वगैरे मिळालेले आहेत.
आणि आम्ही त्यांना 5 मिनिट भेटायला मागतोय, पण आपल्या कमांडर साहेबांनी त्यांना इजाजत दिली नाही. ओके मुळीक साहेब, आपण छान सांगितलं. आता मी सर्वात शेवटी मांढरे साहेबांकडे येतो की युद्ध संपल्यानंतर आपण काही दिवस पलटण ही आपली तिथे होती बांगलादेशच्या आत. तिथे आपण एका गावावरती आपला कंट्रोल होता आणि त्याच्यानंतर आपण परत आलो आणि डिफेन्स मिनिस्टर त्यावेळेचे होते ते पलटणला येऊन भेटले. याविषयी आपण थोडक्यात सांगावं आणि मग त्यानंतर आपण हा कार्यक्रमच्या समाप्तीकडे जाऊ. दयानंद मांढरे साहेब. सर, युद्ध समाप्त झाल्यानंतर काही कंपनीच्या काही लोकांना कैद्यावर ड्युटी लावली आणि मला त्या ठिकाणाहून पाठीमाग ऍडव्हान्स पार्टीसाठी मला नियुक्त केलं होतं आणि न्यू मार्ग जंक्शन या ठिकाणी सेकंड मर्डरचं एक कॅम्प होतं मोकळं. त्या ठिकाणी सेकंड मर्डरचा अचानक आपल्या काश्मीर साईडला युद्धाला गेला होता आणि ते कॅम्प मोकळंच होतं आणि आम्हाला ते कॅम्प ताब्यात घेण्यासाठी आम्ही त्या कॅम्पमध्ये मी ऍडव्हान्स पार्टीला आलो होतो आणि मूर्ती कॅम्पमध्ये ऍडव्हान्स पार्टीला आल्यानंतर काही दिवस आम्ही मूर्ती कॅम्पला राहिलो. त्याच्यानंतर आम्हाला इलेक्शन ड्युटीसाठी कलकत्त्याला जावं लागलं आणि मग कलकत्त्यामध्ये आम्ही इलेक्शन ड्युटीसाठी कलकत्त्यात आम्ही IAS ड्युटी केली आणि त्याच्यानंतर मला काही दिवसात सुट्टी मिळाली आणि मी सुट्टीवर गेलो होतो आणि आपल्या युनिटला जेव्हा जगजीवन सामने ज्यावेळेला डिफेन्स मिनिस्टरने भेट दिली होती तर मी प्रत्यक्षात त्यावेळी काही हजर नव्हतो युनिटमध्ये, कारण मी त्यावेळेला नंतर सुट्टीवर गेलो होतो. परंतु अशा स्थितीनं जे IAS ड्युटीचं काम युनिटला मिळालं होतं त्या IAS ड्युटीमध्ये मी सहभागी होतो. धन्यवाद मांढरे साहेब. आपल्याला हे अजून पुष्कळ बोलता आलं असतं पण वेळेची मर्यादा असते, तर म्हणून मला वाटतं आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळू. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की ही जी लढाई होती या लढाईविषयी पाकिस्ताननी ज्या वेळेला त्यांचं युद्ध हिस्ट्री लिहिली त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की 7 मराठा रिपीटेडली अटॅक कांतानगर ब्रिज अँड पाचागड अँड दे डिड अ वंडरफुल जॉब. म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासामध्ये सुद्धा त्यांनी 7 मराठा लाईट इन्फंट्रीला मेन्शन केलेलं आहे. दुसरं मी एकदा पुन्हा रिपीट करू इच्छितो की या युद्धामध्ये पलटणनी प्रचंड रक्त सांडलं. आपण 31 आपल्या वीर जवानांना गमावलं आणि 125 जण हे गंभीररित्या जखमी झाले. आणि शेवटचं मी एकच सांगू इच्छितो की या युद्धामध्ये आपल्याला पुष्कळशे गॅलंट्री अवॉर्ड्स मिळाले. त्यांची नावं घेणं गरजेचं आहे. कॅप्टन RR तांबे यांना सेना मेडल मिळालं. युद्धानंतर कर्नल वैनकुंकाला AVSM मिळालं. मग सुभेदार दौलतराव फडतरे हे या युद्धामध्ये होते त्यांना सेना मेडल मिळालं. मग त्याच्यानंतर हवालदार मनोहर राणे यांना या युद्धाकरता सेना मेडल मिळालं. मग शिपाई नारायण मालुसरे यांना सेना मेडल मिळालं आणि शिपाई ज्ञानू चव्हाण यांना सुद्धा या युद्धाकरता सेना मेडल मिळालं. आणि हे सगळे जण त्यांना हे पोस्ट म्हणजे त्यांनी शहीद झाल्यानंतर त्यांना ही अवॉर्ड मिळाली होती. तर या सगळ्या शूर सैनिकांना आपण सल्यूट करतो आणि त्यांची एकदा पुन्हा आठवण करतो. आणि आपल्या देशाला सुद्धा कळायला पाहिजे, देशवासियांना कळायला पाहिजे की ज्या बटालियन्स असतात त्या कशा प्रकारे युद्धाचं काम करतात. आणि म्हणून मला वाटलं की यावेळेला मुद्दाम ज्यांनी ऍक्च्युली युद्धामध्ये भाग घेतला आहे अशांना इथे बोलावं, केवळ नुसतं एक लेक्चर द्यायचं म्हणून तसं नको. म्हणून मी या तिघांना इथे बोलवलं होतं. आता मी शेवटचं एवढंच सांगतो की कॅप्टन विजयकुमार मोरे, कॅप्टन दयानंद मांढरे आणि कॅप्टन जयराम मुळीक यांचा मी आभारी आहे की त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये या लढाईचं वर्णन आपल्या श्रोत्यांकरता केलं. आणि मला एवढं नक्की माहिती आहे की 7 मराठा आणि मराठा लाईट इन्फंट्री जवळजवळ 2 लाखाहून जास्त जवान आज महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्याच्यामधले पुष्कळसे हे ऐकत असावे असं मला वाटतं आहे. तर त्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा थोड्या वेळाने मी YouTubeवरती टाकीन. आता सध्या आपण फेसबुकवरती आहोत आणि तो आपण जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करावा, ज्यामुळे 7 मराठ्यांनी जी एक चांगली कामगिरी बजावली एकांताच्या लढाईमध्ये, बांगलादेशच्या लढाईमध्ये, ती सगळ्यांच्या समोर येईल. तर आपण आता थांबूया. मी सगळ्यांना एक वेळा पुन्हा धन्यवाद म्हणतो आणि जय हिंद.